शासकीय कंत्राटदारांनी आपली कैफियत मांडण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। राज्य सरकारकडून कंत्राटदारांना तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी अजूनही मिळालेली नाही। आपल्या कामाच्या बिलांची थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांकडून गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे, पण राज्य सरकारकडून त्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप या कंत्राटदारांनी केलाय। आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारशी चर्चा करून मध्यस्थी करावी आणि कंत्राटदारांची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी या कंत्राटदारांनी केली आहे। सर्वसामान्य जे ठेकेदार आहेत, जे गरीब कुटुंबातून आलेले, त्या याच्या आधी त्या धंद्यावरती त्यांनी त्यांचे उदरनिर्वाह केलेले आहे, त्यांचा उदरनिर्वाह काढून घ्यायचा, यांचे पैसे थकीत करायचे आणि मोठ्या मोठ्या ठेकेदारांच्या ताब्यामध्ये, म्हणजे जसं अदानी अंबानी सारखे मोठ्या मोठ्या लोकांच्या ताब्यामध्ये हा सगळा व्यवसाय द्यायचा, असं शासनाने सर्व घाट घातलेलं आहे। म्हणजे जनतेला यांनी भिकारी समजतायत की हे काही नाही, येतील बसतील जातील निघून, परंतु एक दिवस हीच जनता यांना असा धडा शिकवेल की यांच्या विरोधामध्ये दगड जरी नेऊन ठेवला ना तो दगड पण जिंकून येणार आहे, हे आम्ही नक्की सांगतो। माझे आदिवासी विकास विभागाकडे जवळपास 20 कोटीचे बिल पेंडिंग आहे आणि पूर्ण महाराष्ट्र राज्याचे 10,000 कोटीचे बिल्स पेंडिंग आहे। आदिवासी एरियामध्ये जाण्यासाठी रस्ते नाही, आम्ही ते रस्ते करतो, त्यामुळे तिथे दवाखाने वगैरे म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे सगळं शाळेच्या मुलांना जायला सर्वांना रस्ता वगैरे होतो आणि त्याच विभागाचे पैसे देत नाही। ज्या वेळेस त्यांना कामं करून घ्यायची होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला अतिशय प्रेमाने बोलून आमच्याकडनं आम्हाला टेंडर्स दिली। मला एक प्रश्न असं विचारायचा आहे, तुम्ही ज्यावेळेस टेंडर काढता, टेंडर काढल्यानंतर ते काम पूर्ण करायला मुदत 6 महिन्याची असते किंवा वर्षभराची असते, ती मुदतीच्या आत आम्ही काम नाही केलं तर आम्हाला तुम्ही ब्लॅकलिस्टेड करता किंवा आम्हाला दंड लावता। मग साहेब, आम्ही काम वेळेत जर करून दिलं तर तुम्ही आमचे 3-3 वर्ष पैसे देत नाही, तर मग तुमचं काय केलं पाहिजे, हा आमचा प्रश्न आहे।